अक्षरम, अक्षर शब्दाचा अर्थ ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्म असाच केलाय. एतद्वै गार्गी एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्याचंद्रमसौ विद्रुतौ तिष्ठतः, असं जे वाक्य आहे, या वाक्यातला अक्षर शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न संशय निर्माण झाला असताना ब्रह्मसूत्रानं सांगितलं की अक्षरांबरांतर धृते हे असं एक सूत्र आहे. अक्षरम म्हणजे ब्रह्म, कशामुळं? अंबरांतर धृते हे, अंबरांताची धृती म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचं विधारण हे तिथं हेतू दिलेला आहे. अंबरांत धृती ही आकाशाचंही धारण अक्षर करतं. म्हणजे धारण करतं म्हणजे कसं, तर दोरीवरचा साप हे उदाहरण फार याचे इतकं चांगलं उदाहरण कोणतं नाही माहितीये का? लोकांना वाटतं तेच उदाहरण देतात, पण खरं असं आहे की दोरीवरचा सापाचं उदाहरण इतकं परफेक्ट आहे, त्याच्याशिवाय दुसरं उदाहरण सापडत नाही. किंवा अलंकार आणि सोनं याच्यापेक्षाही दोरीवरच्या सापाचं उदाहरण जास्त परफेक्ट आहे. 2-3 उदाहरणं वेदांताची दिली जातात ना, मृत्तिका आणि घट, सुवर्ण आणि अलंकार, शुक्ती आणि रजत, दोरी आणि साप, यातलं शुक्ती रजत आणि रज्जू सर्प ही उदाहरणं जी आहेत ना, ही परफेक्ट आहे. व्यवस्थित विवर्तवाद कळण्याच्या दृष्टीनं, विवर्तवाद जे आहे म्हणजे कारणामध्ये कुठलाही फरक न होता कार्य उत्पन्न होणं म्हणजे विवर्तवाद. 2 प्रकारचा कार्यकारण भाव आहे, परिणामवाद आहे आणि विवर्तवाद आहे. त्यात परिणामवादामध्ये काय असतं की जे परिणामी कारण असतं त्याच्यामध्ये बदल होतो. त्याचं उदाहरण आपल्या व्यवहारातलं उदाहरण जे आहे ते म्हणजे दुधाचं दही. दुधाचं दही झालं तर पुन्हा ते दह्याचं दूध काही होत नाही, आहे की नाही? बदलत नाही आणि मूळ कारण पूर्ण बदलून जातं. दुधाचं स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवत नाही. दुधाचं जेव्हा दही होतं तेव्हा दुधाचं अस्तित्व काय राहिलं, ते सगळं दही होऊन जातं. पण रज्जू सर्पाच्या ठिकाणी सर्प गेला, दोरीचे अस्तित्व तसे नाही. ज्यावेळेस सर्प भासतो त्यावेळेस हे दोरीचं अस्तित्व आहे. सर्प नाही म्हणजे सर्पाचा बाध झाला त्यावेळेस हे दोरीचं अस्तित्व आहे. हा फरक आहे मोठा. त्यात काय आहे, या कार्यकारण भावामध्ये अन्यरित्या म्हणजे आधुनिक अभ्यासक जे आहे, शास्त्रीय परिभाषेत नाही बसत ते, पण आधुनिक अभ्यासकांच्या दृष्टीने बोलतोय. आधुनिक जे प्राध्यापक लोक आहेत ना तत्वज्ञानाचे वगैरे, त्यांच्या पद्धतीने जर चिंतन केलं तर ते काय म्हणतात की एक स्थिती विज्ञान म्हणजे ज्ञानात्मक आहे. दोरीवरचा साप जो आहे हा ज्ञानात्मक आहे. सापाचा भास झाला ना, प्रत्यक्षात साप उत्पन्न झाला असं होत नाही. आणि एक स्थिती जी आहे ती प्रत्यक्षात आहे. कोणती? दुधाचं दही, ती प्रत्यक्षात आहे. आणि पहिली स्थिती जी आहे ती ज्ञानात्मक, असं ते भेद करतात. पण ते अद्वैत वेदांत ते मान्य नाही आहे. अद्वैत वेदांतामध्ये प्रातिभासिकता विना तेवढ्या वेळा पुरतं करून रजत म्हणा सर्प म्हणा उत्पन्न होतं, असा नियम आहे. म्हणजे दोरीमध्ये भले ते सापाचे काही गुण असो नसो, दोरीमध्ये कुठला हे नाही आहे की ज्याच्यामुळे साप उत्पन्न होईल अशी कुठली प्रक्रिया नाही. पण मायेचं सामर्थ्य असं की तिच्यामध्ये ते कुठलंही नसताना सुद्धा साप उत्पन्न करते, हे मायेचं सामर्थ्य. पण तेवढ्या वेळापुरतं जे भासलेलं आहे, 15 मिनिट आपल्याला सापाचं ज्ञान झालं तर तेवढ्या वेळापुरतं तो साप हा प्रातिभासिक नवीन उत्पन्न होतो, असं वेदांताचं म्हणणं आहे. शंकराचार्यांचं किंवा वेदांती लोकांचं म्हणणं, अद्वैत वेदांताचं म्हणणं जे आहे त्याला प्रातिभासिक रजत किंवा प्रातिभासिक सर्प त्यावेळेस उत्पन्न होतो. साधर्म्य कारण असेल ना त्याला. साधर्म्य दरवेळेसच असतं असं नाही. अध्यासाला साधर्म्य कारण नेहमी नाही राहत. काय आहे, कार्यकारण भाव जेव्हा आपण ठरवतो एखादा, त्यावेळेस अन्वय आणि व्यतिरेकाने ठरवावं लागतं. ते असे म्हणजे साधर्म्य जिथं जिथं तिथं तिथं अध्यास होतो झाला पाहिजे, आणि जिथं जिथं साधर्म्य नाही तिथं तिथं अध्यास होता कामा नये. असं जर व्यवस्थित नियम बसला तरच साधर्म्य अध्यासाचं कारण होतं.
पण पुष्कळ ठिकाणी साधर्म्य नसताना सुद्धा अध्यास होतो. आकाशाचं आणि खोलीचं काय साधर्म्य? खोली म्हणजे खोलपणा. पण तरी सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये, गुडघाभर पाण्यामध्ये आपल्याला आकाश खोल दिसतं ना. हा जो आकाशाच्या ठिकाणी झालेला अध्यास आहे ते साधर्म्याशिवाय झाला. आत्म्याच्या ठिकाणी जे मीपणाचा अध्यास आहे किंवा देहाचा अध्यास आहे, काय साधर्म्य? हेच नाही. सादृश्य म्हणा, साधर्म्य म्हणा, हे वरवर पाहता लागतात, वरवर पाहता वाटतं. किंवा स्वप्नामध्ये पुष्कळ वेळ आपण असं कुठं पाहिलं की शिंगाचा माणूस, स्वप्नात एखादा शिंग असलेला माणूस दिसतो आपल्याला, एखाद्याला दिसेल. आपल्याला दिसलं पाहिजे असं काही नियम नाही. विविध विचित्र स्वप्न पडतात की नाही, त्या विचित्र स्वप्नामध्ये शिंगाचा माणूस आपण कुठं पाहिलाय? पण ते आपल्याला पडतं. पण साधर्म्य नसताना, माणसाला शिंग नसतात हे माहिती आहे, साधर्म्य नसताना तसं स्वप्न पडलं. कसला काय संदर्भ? आपण टीव्हीवर बघितला, हे आता झालेलं आहे. एक 100 वर्षापूर्वी कार्टून बिर्टून काही नव्हतं. 100 वर्षापूर्वी त्या काळात ते पडत असेल ना एखादं स्वप्न, त्यावेळेस काय साधर्म्य होतं? आणि एवढं सगळं होऊनही मी काल सांगितल्याप्रमाणे सशाला शिंग कोणाच्या स्वप्नात येत नाही, हे तितकंच खरं आहे, लक्षात ठेवा. एवढं सगळं होऊनही म्हणजे हा, तेव्हा अध्यास व्हायला एखाद्या वस्तूला साधर्म्य असलंच पाहिजे असं नियम नाही. क्वचित ठिकाणी आढळते, क्वचित ठिकाणी आढळतं. पण ते क्वचित ठिकाणी आढळलं म्हणजे नियम होत नाही. नियमाचा काय नियम आहे की सगळीकडे तो लागू पडला पाहिजे. म्हणून सादृश्य हे अध्यासाला कारण नाही. त्या शंकराचार्यांनी सादृश्य मानलं नाही. स्वप्नाध्यासामध्ये सुद्धा दोरीचं आणि सापाचं जर सादृश्य मानलं तर, अधिष्ठान आणि आरोप्याचं जर सादृश्य मानायला गेलो तर बऱ्याच वेळा गोंधळ होतो. स्वप्नाध्यास जो होतो तो साक्षीच्या ठिकाणी होतो. स्वप्नाचं अधिष्ठान काय? साक्षी. साक्षीमध्ये आणि त्या रेल्वेमध्ये काय साधर्म्य? स्वप्नामध्ये रेल्वे दिसते, काय साधर्म्य? म्हणून अध्यासाला साधर्म्य सादृश्य अजिबातच कारणीभूत नाही, कारण तो नियमाचा व्यभिचार होतो. कार्यकारण भाव तेव्हाच पक्का होतो ज्यावेळेस व्यतिरिक्त बसतो. अन्वय बसून नाही चालत, व्यतिरिक्त पण बसला पाहिजे. म्हणजे जिथं साधर्म्य नाही त्या ठिकाणी अध्यास नाही असा व्यतिरिक्त दिसला पाहिजे. असा व्यतिरिक्त ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस कार्यकारण भाव पक्का होतो. अन्वयानं कार्यकारण भाव कदाचित चुकीचा पण होऊ शकतो अन्वयानं, पण व्यतिरिकानं कधीच होत नाही. जसं आता हे बटन आहे, हे बटन याचं आहे. एकदा आपल्याला कळलं हे बटन याचं आहे, आपण दुसरं बटन लावायला जात नाही, कारण दुसरं बटन लावलं तरी हे लागत नाही. हे जे नियम आहे हाही कार्य म्हणजे आपण अन्वय व्यतिरिक्त ग्रहण करत असतो की हे बटन दाबलं म्हणजे पंखा चालतो आणि ते दाबलं म्हणजे चालत नाही. म्हणजे याचा काय अर्थ झाला की पंख्याचा त्याचा काही संबंध नाही. हे काय झालं? अन्वय व्यतिरिक्त झाला. ते बटन नाही दाबलं तर तो पंखा नाही चालत. हा काय अन्वय व्यतिरिकच आहे. तर असं त्यातही अन्वयापेक्षा व्यतिरेक महत्वाचा. व्यतिरेकानं कार्यकारण भाव पक्का होतो. तर सादृश्याच्या बाबतीमध्ये तसं नाहीये की जिथं सादृश्य नाही अशाही ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला भ्रम होतो, पुष्कळ वेळा होतो. कुठलं सादृश्य नसताना सुद्धा नग शब्द आहे. नग शब्द कोणी उच्चारला त्याचा अर्थ एखाद्याला नाग ऐकू आला. नग शब्दाच्या ऐवजी त्याला नाग ऐकू आलं तर नग शब्दाचा अर्थ पर्वती आहे आणि नाग शब्दाचाही अर्थ पर्वत आहे. त्याला पर्वत हाच अर्थ गृहीत धरला. मी तुम्हाला उदाहरण काय दिलं नीट लक्ष द्या. पण ऐकला काय त्याने शब्द? नाग. नग वापरला, ऐकला, म्हणजे हा भ्रमच आहे. भ्रमापासून त्याला ज्ञान झालं, अर्थ योग्य झाला, पण हा भ्रम जो आहे हा अध्यासच आहे ना. इथं काय सादृश्य आहे? काहीच नाही. हा, त्यामुळे सादृश्य असलंच पाहिजे असं काही नियम नाही. हे त्याचं फार निराकरण केलेलं आहे. किंवा
काही वेळा आकाराचं सादृश्य काम करतं, काही वेळा करत नाही, असं आहे. कापडाचे फुलं तयार करून ठेवले, तिथे आपल्याला कमळाचा भ्रम होतो, तिथं सादृश्य काम करतं. तिथं सादृश्यामुळे हे लांबून असं वाटू शकतं की हे खरे कमळ आहेत. ते काम करत नाहीत का, ते कापडाचं तयार करतात ना, ते खरे कमळ आहेत असं वाटू शकतं. तिथं सादृश्य काम करतं. आणि ते सादृश्य कोणतं, तर फक्त आकाराचं, बाकी काही सादृश्य नाही तिथं. तसं दोरीवरच्या सापाला काही वेळा वेटोळा आकार हे कारणीभूत काही वेळा होऊ शकतं, दरवेळेस होईल असं नाही. दोरीवर समजा पाणी, जलधारा पडली, पाणी तसं पडलं असं वाटलं, त्यात काय सादृश्य? कधी असाही भ्रम होईल की नाही? दरवेळेस सापाचाच भ्रम होईल असं थोडीच आहे. कोणाला काठीचा भ्रम होईल, कोणाला जलधारेचा होईल, कोणाला माळ पडली असं वाटेल, अशी विविध होईल की नाही? एकच भ्रम एकाच वेळेस सगळ्या वेळेस असं नाही. त्यात भ्रमाला काय कुठलं कारण आहे, नीट जर विचार केला, खूप वासना एक फार महत्वाची माणसाची. भ्रम होण्यासाठी ज्याला भ्रम होतो त्याच्या अंतःकरणातली वासना ही फार कारणीभूत असते. सापच डोक्यात असेल तर साप दिसतो, हा ते म्हणजे ती वासना. म्हणून अविद्ये आणि वासना आणि संस्कार हे तीन कारणीभूत आहेत अध्यासाला. वासना, अविद्या आणि संस्कार हे तीन गोष्टी कारणीभूत आहेत. या तीन गोष्टीमध्ये एक जरी कमी जास्त झालं तरी भ्रम होत नाही. कुठेही भ्रम व्हायचं जर असेल तर कळलं का? त्यामुळं एखाद्याचं जर चांगली वासना असेल तर त्याला माळ दिसेल, एखाद्याची वासना सापाचीच असेल डोक्यामध्ये, आपण बाहेर कुठून साप चावतोय, आपल्याला साप चावतोय असं सापच होईल, मग त्याला ती वासना काढली होती. म्हणून अध्यासाला पूर्वपक्षात, तुम्ही म्हणता ते पूर्वपक्षात आहे, पूर्वपक्षाने विचारले काय की सादृश्य कारणीभूत आहे म्हणून. सादृश्यच नाही तर बघ कसं होईल. पण म्हणून शंकराचार्याने एक मोठं उदाहरण दिले, जिथं सादृश्य नाही अशाही ठिकाणी अध्यास कुठं होतो, आकाशाच्या ठिकाणी तुम्ही दिले. अप्रत्यक्षेपी ह्याकाशे बालाहा तनिर्मलितात् दध्यस्यन्ति असं वाक्य आहे. त्याचा अर्थ असा की आकाश हा पदार्थ प्रत्यक्ष नाही, दिसत नाही आपल्याला. आकाश म्हणजे अवकाश, स्पेस, तो दिसत नाही. पण न दिसणाऱ्या अशा आकाशावर आपण इंद्रधनुष्याची कल्पना करतो की नाही? आकाशात इंद्रधनुष्य आलं असं म्हणतो. हे काय झालं? अध्यात्माला असा कुठलाच नियम नाही. त्या ह्याने असं विचारलंय की वस्तू पुढं पाहिजे का, असं पण नाही. अधिष्ठान प्रत्यक्ष पाहिजे असं पण नाही. आता इथं आकाश प्रत्यक्ष नाहीये, आकाश पुढं पण नाही. साधारणपणे गृहीत धरलं जातं की वस्तू पुढे पडलं, ती दुरी आपल्या डोळ्यासमोर पडली आणि मग आपण तुझ्या सापाचा अभ्यास केला, मग त्याला साप दिसला, असं साधारणपणे होणारी प्रक्रिया की नाही. पण आकाशाच्या ठिकाणी काय लावणार? काय झोपू नका. मिलन समजा किंवा पाण्यात जर हे झालं तर जे दिसतं ते आकाशाच्या ठिकाणी दिसत नाही, अलीकडे दिसते. हो, पण तुम्ही आकाशावर म्हणता ना, आरोप कुठे करता तुम्ही? आरोप आकाशावर जमलं विषय. आम्हाला तेवढंच पाहिजे, आम्हाला तेवढंच पाहिजे. आम्हाला बाकी काही ते प्रत्यक्ष काही घडणं आम्हाला काही घेणं देणे तशी काही नाही. जसं आपल्या डोळ्यासमोर ढग आला तर आपण काय म्हणतो, सूर्य उगवला नाही म्हणतो. न उगवण्याचा आरोप कोणावर केला? नाही, सूर्यावर केला, ढगावर नाही केला. आवरण कोणावर आलं? सूर्यावर आलं म्हणतो. आवरण सूर्यावर येणं शक्य आहे का? आवरण तुमच्या डोळ्यावर आहे, पण तुम्ही आरोप त्याच्यावर करता. त्यामुळं आरोप करण्यासाठी, भ्रम होण्यासाठी वस्तू समोर पाहिजे, वस्तू सारखी पाहिजे, वस्तू दिसली पाहिजे, वस्तू चकाकली पाहिजे, असा कुठलाही नियम नाही. ह्या सगळ्या नियमाचं खंडन शंकराचार्यांनी केलंय. याचं कारण आत्मा दिसत नाही, आत्मा समोर नाही, आत्मा प्रत्यक्षाचा विषय नाही, आत्मा समोर नाही, आत्मा चकाकत नाही, आत्मा कोणासारखा नाहीये, निर्गुण निराकार असल्यामुळे तो ह्याच्यासारखा दिसतो, त्याच्यासारखा दिसतो असं म्हणता येत नाही, तरी आरोप होतो ना. म्हणून शंकराचार्यांनी या सगळ्याचं खंडन केलं.
वरवर पाहता बरोबर वाटतं आपल्याला. त्या झाडाच्या ठिकाणी ओबडधोबड झाड असं ते हात पाय वाळले वाटतं म्हणून माणूस वाटू शकतो. पण हे सगळीकडेच नियम लागतो असं नाही. प्रतिबिंब अध्यासाला काय लागतं? दर्पणामध्ये जे मुखाचा अध्यास होतो तो तर संसर्गात फक्त संबंध येतो, संसर्गाध्यास येतो. तो समोर आरसा धरला नाही आणि डोळे हे पाहिलं, काय लागलं? प्रतिबिंब दिसलं. पण हा जो अध्यास आहे तो पूर्णपणे जाणून बुजून केलेला आहे. म्हणजे काही वेळा म्हणजे अध्यासाला तुम्ही बारीकाईने चिंतन करा की दोरीवरच्या सापापेक्षा हे उदाहरण भिन्न आहे. मी तुम्हाला सांगतो, दोरीवरच्या सापामध्ये आपल्याला ती वस्तू कळलेली नाही म्हणून आपण सापाची कल्पना केली. काय पडलं हे माहितच नाही आपल्याला, अंधार आहे अर्धवट काहीतरी, आपल्याला हे काही माहित नाही म्हणून आपण त्याच्यावर सापाची कल्पना केली. इथं आपल्याला माहिती आहे इथं आपला चेहरा नाहीये, माहितीये ना, आरसामध्ये आपला चेहरा नाही, हे सगळं जगजाहीर आहे. जाणून बुजून केलेला प्रकार आहे हा. जाणून बुजून हा अध्यास होतो. इथं आवरणाची पण निवृत्ती आहे. तुम्हाला मी काय सांगायला ते लक्षात घ्या. काही वेळा आवरण नसताना अध्यास होतो तो इथं आवरणाची निवृत्ती आहे. इतर तर सगळीकडे आवरण आहे. म्हणजे ह्या दोन दृष्टांतामध्ये नेमका फरक कोणता आहे? काय प्रतिबिंब म्हणजे काय? अध्यासच झाला ना. काय प्रतिबिंब खरं आहे? ते जर खरं म्हणलं तर ते जर गेलं तर तुम्हाला तुमची मान गेल्यासारखं वाटलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का तसं? माझं कोणतरी गळा कापला म्हणून. म्हणजे काय झालं, इथं वस्तू नाहीये, प्रतिबिंब खरं नाहीये हे माहीत असून, म्हणजे आवरण आहे का आपल्याला? नाहीये. माहिती आहे ना की वस्तू खरी नाही तरी आपल्याला दिसतं. असे कित्येक हे विक्षेपण होतात. हे अक्षर आहेत. आता ही जी लिपी आहे या लिपीला अ म्हणतो आपण. ह्रस्व आकार ह्रस्व उकार आपण म्हणतो, हे ह्रस्व आहे. वेलांटी ह्रस्व वेलांटी दीर्घ वगैरे आपण म्हणतो. ही जी लिपी म्हणजे काय आहे? रेघा आहे. त्याच्यावर आपण अक्षरांचा आरोप करतो पहिल्यांदा. याला अ समजायचं हे आपणच ठरवलेलं ना. कारण लिपी जर एक सारखी खरीच जर असली असती तर सगळीकडे सारखी असावी ना. तेलुगू लिपी वेगळी, ही लिपी वेगळी, ती लिपी वेगळी, असंच आहे ना. म्हणजे याला अ म्हणावं याला उ म्हणावं हे कोणी ठरवलं? आपण ठरवलं. ते त्या काय केलं, त्या रेगाला आकार दिले. म्हणजे रेगावर वर्णाचा आरोप. त्याच्यानंतर वर्णाचा धर्मांचाही आरोप. ध्वनी धर्म जे आहेत ह्रस्व दीर्घ त्याचा आरोप. त्याच्यावर आपला व्यवहार चालू आहे. पुस्तकं वाचतोय, पेपर वाचतोय, सगळं वाचतोय. हा जाणून बुजून केलेला अध्यास आहे की नाही? हा रोजचा अध्यास आहे. हे आपल्या व्यवहारातला अध्यास सांगायला मी तुम्हाला. भ्रम म्हणजे आपण म्हणतो की भ्रमाने काही होत नाही, पण कधी कधी भ्रमाने कार्य होतं असं पण आहे. भस्म्या नावाचा रोग झालेला तो माणूस असेल, भस्म्या, त्याने किती खावं त्याला पचतं. आता रोग आहे तो, पण त्याला टाकीभर जरी बासुंदी पिली तरी त्याला ती पचती. कळलं का? रोग असून त्याचा परिणाम काय? पाचन होणे याकडे, म्हणजे योग्य परिणाम आहे. रोगापासून योग्य परिणाम. म्हणजे कधी कधी भ्रमानं काही गोष्टी होतात. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी होतात भ्रमानं, त्यावेळेस पुष्कळ वेळा भ्रमामध्ये आवरणाची निवृत्ती असते. त्यामुळं अमुक एक नियम अध्यासाचा असा नाही. हे सगळं लागतं का? काहीच लागत नाही अध्यासाला. शंका म्हणजे अध्यास भाष्यामध्ये सुरुवातीला हाच सगळा विषय की आत्म्यावर कसं आरोप करता येईल. आत्मा तर सगळ्याचा आतला आहे, आत्मा तर कोणाचा विषय होत नाही वगैरे वगैरे. मग त्याच्यावर अध्यास कसा तुमचा शक्य होईल? तुम्हीच म्हणता की आत्मा सगळ्याचा आत आहे, तो बाहेर नाही. तुम्हीच म्हणता तो आत्मा कधी विषय होत नाही, पुन्हा त्याच्यावर अध्यास होतो म्हणता. मग हे कसं होईल? असं सगळं ते शंका आहे. या सगळ्या शंकेला उत्तर देताना शंकराचार्यांनी हेच सांगितलं की अनुभव हे सर्वात मोठं हत्या आहे. अनुभव तर येतो ना. सर्वात महत्वाचं काय आहे की अनुभव येतो. आत्मा व्यापक आहे की नाही? मग व्यापक असलेला आत्मा, तुम्ही काय म्हणता मी इथं घरात बसलो, मग तो काय झाला? परिच्छिन्न झाला. परिच्छिन्नत्वेने अनुभव यायला लागला. त्याचा अनुभव कसा यायला पाहिजे? वस्तुतः व्यापकपणे यायला पाहिजे. व्यापक नाही तर परिच्छिन्नपणे आला. मग ह्या परिच्छिन्नपणे येणारा जो अनुभव आहे
त्या अनुभवाची काही उपपत्ती लावावी लागेल की नाही, काय येतो काही ते सांगावं लागेल की काही कारण सांगावं लागेल की नाही. म्हणून तो हे काय म्हणतात त्याला भ्रम आहे. पण भ्रम आहे म्हणलं तर मग आज्ञावर आरोप होतोय मान्य, अगत्य करणे. आरोप कोणावर करणार? तुम्ही आज्ञावरच करायला. परिच्छिन्नत्वाचा आरोप कोणावर करताय? आज्ञावर. मग आज्ञावर जर परिच्छिन्नत्वाचा तुम्ही आरोप करताय तर मग त्याच्या अर्थातच ज्याला कुठला आकार नाही, उकार नाही, साकार नाही, सगुण नाही, निर्गुण काय काय जे तुम्ही जे काही म्हणाल अशी वस्तू नसताना त्याच्यावर आरोप होतो, ह्या आपोआपच अनुभवानं सिद्ध झालं. सगळ्या तर्काला, सगळ्या कल्पनेला सर्वात मोठं उत्तर काय आहे तर अनुभवी उत्तर आहे. सगळ्या तर्कांना जर निराकरण करायचं असेल तर त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुम्हाला अनुभव आला पाहिजे. साखर कडू लागते का गोड लागते? पण ज्याला पित्त झालं त्याला कडू लागते ना. तुम्ही किती म्हणले नाही रे साखर गोड आहे, अमुक तर्क दिला, त्याला उपयोग नाही. साखर कडू कशी असेल असे तुम्ही कितीतरी तर्क त्याला दिले, उपयोग नाही. त्याला लागते ना, ज्याला पित्त झाले त्याला साखर कडू लागते. किंवा एखादी पतिव्रता स्त्री, खरोखर पतिव्रता असलेली ती जर स्त्री सती जर गेली, म्हणजे स्वतःच्या मनानं, बळजबरी नाही, स्वतःच्या मनानं आपला धर्म म्हणून जर ती स्त्री सती जर गेली तर तिला अग्नी पोळत नाही. अग्नीचं कार्य भस्म होणं होतं तिच्या शरीराचं, पण तिला अग्नी पोळत नाही. आता हे जे उदाहरण आहे हे बाह्य जगतामध्ये याला दुसरं उदाहरण नाहीये. असं कसं होईल म्हणणार तुम्ही? असं कसं होईल म्हणणार? पण त्याला दुसरं उदाहरण हेच आहे की जसं साखर काही विशिष्ट अवस्थेमध्ये कडू असते की नाही, तसं विशिष्ट अवस्थेमध्ये काही वेळा धर्म बदलला जातो वस्तूचा, असं नियम आहे. ते उत्तर आहे त्याचं, त्याला दुसरं उत्तर नाही. आणि त्याला दुसरं एकच उत्तर आहे, अनुभव घ्या. ज्याला अग्नी पोळतो की नाही बघायचे तसा अनुभव घ्या, हे दुसरं उत्तर आहे. दुसरं काही उत्तरच नाही त्याला. म्हणून सगळ्या तर्काला, सगळे तर्क कुठं लंगडे पडतात? अनुभवावर लंगडे पडतात. सगळ्या तर्कांना, सगळ्या विचारांना अनुभवाचा एक महत्वाचा. म्हणून आत्म्याच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही चिंतन कराल तेव्हा आत्म्याचा अनुभव तर तुम्हाला परिच्छिन्नच येतो. गप्पा किती मारा तुम्ही व्यापक आहे म्हणून, तर अनुभव कसा येतो तुम्हाला? परिच्छिन्नच. तू कोण आहे म्हणून विचारलं की मी लगेच आपण देहाकडे हात दाखवतो की नाही, मी अमुक आहे म्हणजे काय झालं? तुम्ही मी म्हणून कोण समजायला? आत्मा समजायला की देह समजायला? देह समजायला. म्हणजे तुम्ही काय करायला? मीच स्थूल आहे, जाड आहे, माझी पूर्वीसारखी शक्ती राहिली नाही, असे शब्द प्रयोग आपले असतात. पूर्वी मी फार उत्साही होतो, आता उत्साह नाही मला. हे काय उत्साह हा जर आत्म्याचा आहे, कोणाचा आहे? शरीराचा नाही तर मनाचा असेल. उत्साह जर आत्म्याचा नाही, पण मी उत्साही होतो असं म्हणतो आपण, आता उत्साह नाही राहिला मला, है की नाही? हे जे शब्द प्रयोग आपल्या व्यवहारात चाललेले आहेत हे सगळेच्या सगळे शब्द प्रयोग व्यवहारातले भ्रमाचे. म्हणजे अगत्या आत्म्यावर आपण या सगळ्यांचा आरोप करतो, हे मान्य करण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. म्हणून सादृश्य वगैरे हे पदार्थ, साधर्म्य वैधर्म्य दोन्ही, वैधर्म्य पाहिजे असाही नियम नाही आणि साधर्म्य पाहिजे असाही नियम नाही. यासाठी वृत्ती प्रभाकराच्या 7व्या खंडात, 7व्या परिच्छेदात, खंडात म्हणजे 7व्या परिच्छेदामध्ये कवी तार्किक चक्रवर्ती नृसिंहोपाध्याय यांचं मत असा एक विषय आहे. तुमच्याकडे असेल तर बघा वाचून. त्याच्यामध्ये ते त्यांचं हेच म्हणणे की सादृश्य पाहिजे म्हणून. कोणाचं? कवी तार्किक चक्रवर्ती नृसिंहोपाध्यायाचं. त्याचं खंडन लांबलचक आहे, बराच क्लिष्ट विषय तो. मला वाटते वृत्ती प्रभाकर एक ग्रंथामध्ये आलाय, दुसरा म्हणजे सिद्धांत संग्रह ग्रंथामध्ये आलाय. बाकी कुठेही तो विषय आलेला नाही. जवळपास 25 पानाचा विषय येतो विस्तार. ते खंडन मंडन शंका प्रशंका उत्तर, त्या सगळ्याचा सारांश सांगतो मी तुम्हाला की सादृश्य किंवा वैधर्म्य किंवा आत्मा समोर पाहिजे मागे पाहिजे असं काहीच नाही. अध्यासाला ह्या सगळ्या गोष्टींची दरवेळेस आवश्यकता असते असं नाही. एखादंच असेल, काही वेळा असते, काही वेळा नसते, काही वेळा होऊ शकते, काही वेळा होत नाही. 10 अंश पूर्व पक्षाने मांडलेले, याच्यात मला आता सापडले नाहीत.
मी गुरुजींनी लिहिलेल्या निवृत्ती धर्मामध्ये ते 10 अंश त्यांनी फार सोपे काढले ब्रह्मसूत्र भाषेचे, ते मी उद्या सांगतो तुम्हाला की ते 10 अंश महत्वाचे. पूर्व पक्षाच्या म्हणण्यानुसार हे 10 अंश लागतात की ज्याच्यासाठी भ्रम व्हावा लागतो, आणि ते 10ही अंश गरज नाही म्हणून उत्तर पक्षामध्ये सांगितलेले. कळलं का? तर ते सगळं गुरुजींनी ह्याच्यात लिहिलंय. निवृत्ती धर्म नावाचं गुरुजींचं पुस्तक आहे, म्हणजे ते जयरेश स्वामींच्या प्रवचनावरच गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक आहे निवृत्ती धर्म म्हणून. जयरेश स्वामींनी जे प्रवचनं दिली वेदांतावर काही, त्याची काही टिपणं लिहिली होती काही लोकांनी, ते सगळे टिपणं एकत्र करून ते पुस्तक गुरुजींनी लिहून काढलेलं आहे, काही स्वतःचंही घातलंय. तर त्याच्यामध्ये हा सगळा विषय आहे, सुंदर मांडला आणि सोप्या भाषेत मांडलाय. मी आज काढून ठेवतो तुमच्याकडे ते. हां तेच त्याच्यात आहे बघा ते. त्याच्यात अध्यास सिद्धी म्हणून एक प्रकरणच आहे स्वतंत्र, आणि त्याच्यात तो सगळा विषय गुरुजींनी इतका सुंदरपणे, तो विषय याच्यात पण आला. जयरेश स्वामींचंच हे पण पुस्तक आहे अध्यात्म विद्या प्रदीप म्हणून. हे पुस्तक मात्र सुद्धा जयरेश स्वामींनी लिहिलेलं आहे. याच्यात हा सगळा विषय आहे, पण त्यातलंच बरंचसं याच्यात घेतलेलं आहे अध्यात्म विद्या प्रदीपामध्ये सुद्धा. तर ते मला सापडलं नाही कारण मी दाखवणार होतो. पण तात्पर्य मी सांगायचो की साधर्म्य वैधर्म्य काही लागत नाही. त्यामुळं अक्षर या शब्दाचा अर्थ आपण त्याच्यावरून तिकडे गेलो, अध्यासाकडे गेलो नाही का. तर अक्षर शब्दाचा अर्थ जो ब्रह्मसूत्रामध्ये विचारलेला आहे की अक्षर म्हणजे वर्ण की अक्षर म्हणजे ब्रह्म, तर त्याच्यात ते अमरांतर धृती हा जो हेतू आहे, म्हणजे हे जे कारण आहे, हे जे लिंग आहे की जगताचं विधारण धारण करणे, हे एका ब्रह्मेशिवाय शक्य नाही कोणाला. संपूर्ण जगताचं धारण ब्रह्म्याने केले. कसं केलंय तर मी मगाशी उदाहरण दिलं होतं की ते रज्जू सर्पासारखं केले. रज्जू जसं सर्पाला धारण करते तसं जगताचं विधारण ब्रह्म करतो. धारण केलं म्हणजे डोक्यावर घेऊन बसले असा त्याचा अर्थ नाही करायचा. म्हणजे जे साधारणपणे आपल्या डोक्यात आहे ना ते शेष डोक्यावर पृथ्वी घेतो वगैरे असं आपण म्हणतो ना, ती फार फार बालिश कल्पना आहे. ती कल्पना ती म्हणजे साधारणपणे या शब्दांना धरून केल्या गेलेली कल्पना आहे. ऍक्च्युअली तसा अर्थ नाही आहे. अधिष्ठान, हा या अर्थाने. एक दुसरं म्हणजे मी काल एक सांगितलं होतं की आधुनिक विज्ञानानुसार हे सगळे गुरुत्वाकर्षणानं एकमेकाशी थांबलेले आहेत ना. गुरुत्वाकर्षण सगळे ग्रह झालेले. ते गुरुत्वाकर्षण शक्ती नेमकी कुठे ती, हा त्याच्याशिवाय दुसरीकडे, कारण शक्ती ही शक्याच्या आश्रयाने राहते. ते शक्य कोण तर ते ब्रह्म आहे. म्हणून याचं धारण करत असताना काय सांगितलं, साच प्रशासनात. हे भगवंत ब्रह्म म्हणा परमात्मा म्हणा या सगळ्यांचं धारण करतो म्हणजे काय करतो तर प्रशासन करतो. म्हणजे जसं आता म्हणतो की त्याचे हे संपूर्ण राज्याच्या राजाच्या आज्ञेत आहे, हा शब्द प्रयोग आहे. संपूर्ण देश राजाच्या आज्ञेत वागतो, आज्ञेत राहतो असा शब्द प्रयोग आहे. आता राहणे, आज्ञेत ही सप्तमी, याचा अर्थ काय आज्ञेमध्ये जाऊन बसतो का, आज्ञेनं वाटतो असा अर्थ आहे ना. तसं आहे ते की हे सगळे सूर्य चंद्र वगैरे भगवंताच्या आज्ञेने वागतात. म्हणून ब्रह्मसूत्रातही, काल मी फक्त श्रुती सांगितली पण आज ब्रह्मसूत्रही पाहिलं मी, तर ब्रह्मसूत्रातही एक अक्षरामंतर धृते हे असं सूत्र आहे. त्याच्यामध्ये हा विषय घेऊन अक्षर शब्द हे ब्रह्मवाचक का मानायचा, कारण ते कारण ते सूर्य आणि चंद्राचं धारण करतं, विधारण करतं. तर विधारण हे दोन पद्धतीने मी आता सांगितलं, म्हणजे रज्जू सर्पाच्या पद्धतीने विधारण आहे, अध्यासिक विधारण म्हणून त्याला, अध्यासिक संबंध म्हणून. आणि दुसरं म्हणजे आता मी जसं उदाहरण तुम्हाला दिलं की आज्ञेनं राजा राहतो, राजाच्या आज्ञेने देश राहतो. यामध्ये जशी निमित्त, आज्ञा ही निमित्त आहे, तिला अधिकरण अर्थवाचक जसं शब्द प्रयोग केला तसं भगवंताच्या आज्ञेमध्ये हे सगळे राहतात असा त्याचा अर्थ. म्हणून अक्षर शब्दाचा अर्थ जो आहे तो ब्रह्म यद अक्षरम. त्याच्यानंतर आज थोडं पुढे जाऊन अनाख्येयम. अनाख्येय या शब्दाचा अर्थ ज्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. आख्या म्हणजे नाव, आख्य म्हणजे नाव ज्याचं ज्याला दिला जातो तो पदार्थ. अनाख्य म्हणजे ज्याला नाव दिल्या जात नाही. अमुक एक नाव द्यावं
असं ब्रह्म नाहीये. त्याचं हे नाव आहे, त्याचं ते नाव आहे. आपण हे नाव जे ठेवतो, नाम जे आहे, नाम हा जो सगळा भाग आहे, हा सगळ्याचा सगळा भाग जगताचा आहे. नाम आणि रूप ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या जगताच्या अंश आहे. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोत्वयम. ब्रह्म्याचं जे आहे ते अस्ति भाती प्रिय हे 3 अंश आहेत आणि नाम आणि रूप हे 2 अंश मात्र मायेचे. म्हणून ब्रह्म हे मायेचा आश्रय नाही, म्हणजे मायेवर आश्रित नाही या अर्थानं. ब्रह्म हे मायेच्या अधीन नाही या अर्थानं. त्यामुळे ब्रह्म्याला नाव पण नाही, म्हणून अनाख्येय, अनाम आणि अनाख्येय आणि अरूप हे पण सांगायचं. नतस्य नतस्यास्ति काय पाणिपादो जवनो गृहीता अपाह अपाणिपादो जवनो गृहीता पश्यत्य चक्षुः स शृणोत्य कर्णः. ब्रह्म कसे म्हणाले? अपाणिपादः, म्हणजे त्याला हातही नाही पाय नाही, पण तरी जवनः, तरी वेगाने जाणार आहे. आणि गृहीता म्हणजे सगळं स्वीकारणार आहे. पश्यती अचक्षुः, ब्रह्म्याला डोळे नाहीत पण पाहतो. शृणोती अकर्णः, कान नाहीत पण ऐकतो. असं त्याचं वर्णन आहे. कारण का? म्हणजे ते वर्णन जे केलेलं आहे की ते सगळीकडे व्यापक असल्यामुळे ते व्यापक दृष्टीनं ते वर्णन सगळं केलेलं आहे. म्हणून त्याला नाव नाही आणि त्याला रूप नाही, म्हणून हे सांगण्यासाठी अनाख्येय. थांबू द्या. हा श्लोक नाही, हा मंत्र आहे श्वेताश्वतरोपनिषदातला. बाकीचं विवरण उद्या. अवधूत चिंतन श्री गुरु